नमस्कार. ऑल इंडिया काउन्सिल फॉर प्रोफेशनल ट्रेनिंग अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड आपणा सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत. AICPTR प्रायव्हेट लिमिटेड महाराष्ट्रातील एक शैक्षणिक क्षेत्रात असलेली अग्रगण्य संस्था. आजचा वेबिनारचा विषय घराची सुबक सजावट. आजचा विषय घराची सुबक सजावट. घर म्हटलं तर आपल्या सर्वांचाच एक जिव्हाळ्याचा, आपुलकीचा आणि आत्मीयतेचा विषय. तर घर म्हणजे काय? घर म्हणजे जिथे आपल्यावर भरभरून प्रेम करणारं कोणीतरी असतं ते घर. जिथे सर्वच आपली आपुलकीची माणसं असतात ते घर. जिथे कितीही दूर गेलं तरी परत यावंसं वाटतं ते घर. जिथे आपल्या आनंदात सर्वांना आनंद वाटतो पण आपल्या दुःखात आपल्याला सांभाळून घेणारं कोणीतरी असतं ते घर. अहो शेवटी काय, घर म्हणजे तुम्ही आम्ही सगळ्यांनी बनवलेलं एक नातं असतं. घर म्हणजे तुम्ही आम्ही सगळ्यांनी बनवलेलं एक नातं असतं. घर म्हणजे दादासोबत भांडल्यावर ताईनं हसवणं असतं. घर म्हणजे आईनं रागवल्यावर बाबांनी समजावणं असतं. घर म्हणजे आई, बाबा, भाऊ, बहीण यांनी जपलेलं प्रेम असतं. शेवटी काय, घर म्हणजे घर म्हणजे घरच असतं. आणि आपल्या याच घरामध्ये आपण नेहमी काही ना काहीतरी बदल करत असतो. आपल्याला आपल्या घराला काही वर्षांच्या फरकाने नवीन लुक द्यायचा असतो. पण घराला नवा लुक देणं हा आपल्याला नेहमीच महागडे किंवा डोक्याला त्रासदायक असणारे असे काम वाटते. तसं नक्कीच नाही. तुम्ही तुमच्या घरा तसंच स्वस्तात स्वस्त आणि मस्त सजावटही करू शकता. घरातल्या काही गोष्टी इथल्या तिथे वेगळा लुक देऊ शकतो. फक्त तुम्हाला त्याची रचना करता यायला हवी. खरं तर आपल्या घरामध्ये सजावट, पण तुम्ही केलेल्या सजावटीमुळे तुमचं लहान घर तुम्हाला मोठंही करता येतं. आणि शिवाय तुमच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना तुमच्या घरात आनंदी आणि अप्रतिम वाटण्यासाठी हे करणं अत्यंत गरजेचं. सकारात्मक असेल तर आनंदी वाटत नाही. आणि त्यासाठी घरात असणं आवश्यक आहे. आणि याच सजावटी संदर्भात आणि ह्याच घराच्या रचने संदर्भात आज आपणास माहिती देण्यासाठी आपणा बरोबर उपस्थित आहेत श्री जय पालंदे सर. इंटेरियर डिझायनरचा जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून कोर्स केल्यानंतर मागील 15 वर्षापासून ते वेगवेगळ्या ऑफिसेस, बँक्स, रिटेल्स, रेस्टॉरंट, शोरूम्स किंवा अपार्टमेंट्स ह्यांची सजावट ह्या कामामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. तर आणखीन जास्त वेळ न घेता घराची सुंदर सजावट कशी असावी आणि ती सुबक कशी असावी या संदर्भात माहिती देण्यासाठी मी विनंती करतो श्री जय पालांदे सर यांना. नक्कीच सर, धन्यवाद. सर्व मित्रांना माझा नमस्कार. मी जय पालांडे, इंटिरियर डिझायनर. गेली 15 वर्ष या फील्डमध्ये मी कार्यरत आहे. आज आपला जो महत्वाचा विषय आहे, सर्वांच्या जीवनाशी निगडीत अशा विषयावर आज आपण बोलणार आहोत. विषय आहे आपला रेसिडेन्शियल इंटिरियर डिझायनिंग. आपल्याला वेळेचं बंधन आहेच, आपण त्यानुसार आपण काही मी इंटिरियरच्या हिशोबाने तुम्हाला काही टिप्स देखील देणार आहे, त्या तुम्ही जरूर तुमच्या घरामध्ये फॉलो करा. याशिवाय आपण एक इंटिरियर डिझायनर कसा, कामाचं स्वरूप त्याचं असतं आणि इंटिरियर डिझायनरची का गरज असते तेही मी तुम्हाला काही गोष्टी उदाहरणासहित तुम्हाला मी आज सांगणार आहे. आज विषयाची जी सुरुवात आहे ती सरांनी खूप छान ओळींमध्ये सुरुवात केली. याच्यापेक्षा जास्त असं मी पण काही बोलू शकत नव्हतो घराच्या संदर्भात. ठीक आहे, आज आपण आपल्या विषयाची सुरुवात करूया. आज या वेगवान जीवनामध्ये
आवाज येतोय सर्वांना? ओके सर. ओके सर. हा, आजच्या या वेगवान जीवनामध्ये आपल्या आयुष्याचे 2 भाग झालेले आहेत मित्रांनो. एक म्हणजे आपली प्रोफेशनल लाईफ आणि दुसरी आपली पर्सनल लाईफ. प्रोफेशनल लाईफ मध्ये भरपूर आपण काम करतो, मेहनत करतो, ट्रॅव्हलिंग असतं, सगळ्या ह्याच्यामधून आपण जात असतो मेहनतीमधून, आणि शेवटला आपण येतो कुठे तर आपल्या घरी, म्हणजे आपल्या पर्सनल लाईफकडे. आणि तिथे आपल्याला हवा असतो तो आराम. आता आपल्याला हा आराम कुठे मिळतो? तर आपल्या स्वतःच्या घरी. त्या अनुषंगाने मोठ्यातले मोठे बिझनेसमॅन असतील, स्पोर्ट्समॅन असतील, हेही काय करतात की त्यांच्या कामाच्या व्यतिरिक्त ते जेव्हा ते घरामध्ये आपल्या स्वतःच्या घरामध्ये येतात त्यावेळेला ते खूप रिलॅक्स फील करतात. आता याचं सर्वात जिवंत उदाहरण म्हणजे आपले सचिन तेंडुलकर सर. सर जरा नेक्स्ट पेज करा, अजून नेक्स्ट. सचिन तेंडुलकर यांचं तर उदाहरण तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो. हे कामाशी आणि आपल्या पर्सनल लाईफशी किती इन्व्हॉल्व आहेत. कामाच्या वेळेला ते काम आणि आरामाच्या वेळेला ते आराम, हा त्यांचा नित्याचाच दिनक्रम आहे. ज्या वेळेला ते बाहेर असतात त्यावेळेला फक्त त्यांच्या डोक्यामध्ये क्रिकेट आणि क्रिकेट, म्हणजेच काय तर काम आणि काम या संदर्भातच ते विचार करत असतात. पण जेव्हा ते घरामध्ये येतात त्यावेळेला त्यांना ते रिलॅक्स फील हवं असतं, त्यांच्या नातेवाईकांबरोबर, त्यांच्या मित्रमंडळींबरोबर किंवा त्यांच्या जे जवळचे जे मित्र आहेत त्यांच्याशी त्यांचं जे अटॅचमेंट आहे हे कुठे तर त्यांच्या घराशी निगडीत आहे. तर ते ज्या वेळेला घरी येतात त्यावेळेला ते पूर्ण वेळ आपल्या मित्रमंडळींबरोबर, घरातल्यांबरोबर ते पूर्ण आपल्या रेसिडेन्शियल म्हणजे घरामध्येच ते व्यतीत करतात. त्यांचं जिवंत उदाहरण म्हणजे ते सचिन तेंडुलकर आहेत, मुकेश अंबानी सर आहेत, जे मोठ्या मोठ्या व्यक्ती आहेत. हे कधी ना कधी आपल्या घरी येऊन पूर्ण आपला वेळ आपल्या फॅमिलीला देतात, परिवाराला देतात. त्यावेळेला ते त्यांना खूप घरामध्ये जे चांगलं फील येण्यासाठी त्यांच्या ज्या सहचारिणी आहेत अंजली मॅडम, त्याही त्याच्यासाठी मेहनत घेतात. त्यांना एक चांगला लुक येण्यासाठी त्या मेहनत घेतात. शिवाय आपले अंबानी सर आहेत. अंबानी सरांचं तर तुम्हाला माहिती आहे अपार्टमेंट केवढं मोठं आहे ते. माणूस कुठे, सांगण्याचा मुद्दा काय तर माणूस कुठेही असो शेवटला येतो तो कुठे घरी येतो, त्यावेळेला त्याला तो आराम हवा असतो आणि हा आराम फक्त आणि फक्त त्याच्या घरामध्येच त्याला मिळतो. मित्रांनो, आज आपला हा विषय हाच आहे की रेसिडेन्स इंटिरियर डिझाईन हा आपण कसं करणार आहोत, त्याच्या निगडीत काही टिप्स पण मी तुम्हाला देणार आहोत. आता पहिला मुद्दा जो येतो आपला येतो तो बजेटमध्ये. सगळ्याच माणसांना की मोठं हायफाय घर घेता येत नाही, किंवा जे घर आपल्याला, आता तुम्हाला माहिती आहे मुंबई ठाण्यामध्ये काय घराचे रेट्स आहेत. आपण स्क्वेअर फीट मागे 10,000 15,000 असे आपण कॉस्ट त्याची चुकवतोय. तर त्याच्या हिशोबाने आपण काय करतो तर एक पहिला आपण बजेट आपल्याला ठरवावं लागतो. बरीच मंडळी काय करतात की जो बजेट असतो हा पहिलाच बजेट मोठं घर घेण्यामागे घालवतात. माझं तर म्हणणं आहे की हे सरासर चुकीचं आहे. तुम्ही पहिलंच घर घेताना ना पहिलं प्लॅनिंग करा. घराचा पहिला बजेट काय असेल, ओव्हर बजेट घर घेऊ नका. त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो की तुम्ही घर घेता त्याच्यानंतर जो त्याच्या मागे जो आपला खर्च असतो, रेसिडेन्स आपल्याला जे इंटिरियर डिझाईन करायचं असतं ते आपण प्रॉपर करू शकत नाही. समजा एखादा मी 1 CR आताचा रेटच तसा आहे, 1 करोडचं मी समजा घर घेतलं, ओढून ताणून मी सगळा तो बजेट माझा होता 1 CR चा. मी घर घेताना कोणीतरी मला म्हणाल की तुम्ही थोडासा सर अजून जरा बजेट वाढवा, तुम्ही 1.2 पर्यंत जा, मला चांगलं घर मिळेल. मग मी काय करतो की थोडासा माझं बजेट वाढवतो आणि मी त्याच्यापेक्षा मोठं घर घेतो. पण प्रश्न नंतर उद्भवतो की मी घर तर मोठं घेतलं पण त्याच्या मागे जो इंटिरियर साठी जो खर्च असतो तो मग मी कुठेतरी तो कमी तरी करतो, नाहीतर तो जो बजेट असतो तो मी कुठेतरी स्क्वीज करायला जातो. म्हणजे शेवटला त्याचा अर्थ काय की आपण जे आपल्या डोक्यामध्ये हवं असलेलं घर आपण प्लॅन करू शकत नाही. मग त्याच्यामुळे माझं पर्सनल मत आहे मित्रांनो की तुम्ही जे घर घ्या ते पहिलाच तुम्ही एक बजेट ठरवा, त्या बजेटच्या वर जाऊ नका. बजेटच्या वर गेला की त्याचा जो परिणाम आहे तो पुढे पुढे तुम्हाला हा भोगावाच लागणार. आपण एवढं कष्टाने मेहनतीने आपण एखादं घर घेतलेलं आहे, त्याचं जर रेसिडेन्स इंटिरियर जर नसेल होत तर त्याच्यामध्ये तेवढा मजा येणार नाही किंवा आपल्याला तसं तर घराचं घर पण मिळणार नाही. तर आता हा बजेट ठरवायचा कसा, या बजेटसाठी मी काही हे काढलेले आहेत, पॉइंट्स काढलेले आहेत. बजेट कसं ठरवायचं मी 3 पॉइंट काढलेले आहेत. एक नीड, मटेरियल आणि स्पेस. नीड आवश्यकता, मटेरियल आणि जागा. बरोबर. आता आवश्यकतामध्ये काय येईल, तुम्ही काही इंटिरियर करताना काही आपण गोष्टी या करतो, स्पेसिफाय करतो की मला बेड या गोष्टीचा हवाय, मला टीव्ही युनिट असं हवंय, मला माझा सोफा एवढा मोठा हवाय, मला किचन असं हवंय. सगळ्या गोष्टी आपल्या स्वप्नातल्या गोष्टी असतात, सगळ्याच गोष्टी आपल्या तंतोतंत जुळतात असं नाही. मग आपण काय करतो त्या गोष्टी साठी तर
आपल्याला खरंच त्या गोष्टींची तेवढी आवश्यकता आहे का? आपलं किचन, आता समजा आपण एक साधारणतः 2 बेडरूमचा आपण दोन बेडरूम हॉल किचन हा आपण आता समजा रेसिडेन्स आहे आपला, मग त्याच्यामध्ये तुमच्या ज्या गरजा आहेत, आता 2 बेडरूम हॉल म्हणजे तुमचे ऍक्च्युअली बघायला गेलं तर कॉमन याच्यामध्ये 3 या येतात, 3 आपले जे परिवाराचे 3 भाग होतात. 3 भाग म्हणजे काय? जो करता म्हणजे हजबंड वाईफ, सेकंड त्यांची मुलं आणि थर्ड त्यांचे पॅरेंट्स, असे 3 येतात. तर तिघांसाठी समजा जर आपण नसल हे करू स्पेसिफाय करत असू तर आपण कुठेतरी त्या ऍडजस्टमेंट करायच्या असतात, किंवा खरंच आवश्यकतेनुसार जे आपल्याला फर्निचर घ्यायचं आहे ते आपल्याला घ्यावं लागतं. दुसरी गोष्ट मटेरियल. मटेरियल ही अशी गोष्ट आहे की तुम्ही एखादाचा मी फॉर्म तुम्हाला दिला डिझाईनसाठी, हा डिझाईन करायचा आहे. आता समजा आपण एक उदाहरण घेऊया, टीव्ही युनिट. टीव्ही युनिट समजा मी तुम्हाला दिलं करायला, आपण एक सुचवलं की हे आपल्याला असं असं करायचं आहे टीव्ही युनिट. आपण टीव्ही युनिट करतोय, पण त्याच्या मागे त्याच्यावरती आपण जे ऍप्लिकेशन देणार आहोत, ऍप्लिकेशन मध्ये म्हणजे फॉर्म, त्याच्यावरती जे आपण समजा मी पीयू करेन, मी सनमायका लावेल, मी अजून बरेच मार्केटमध्ये भरपूर व्हरायटी आलेली आहे. मग त्या व्हरायटीच्या अनुषंगाने आपल्याला आपलं ते ठरवायचं असतं. मग याच्यामध्ये पण बजेट खूप मॅटर करतो. एखादं जर मी तुम्हाला फॉर्म देतो, पहिला आपण आपला फॉर्म तयार केला, फॉर्मच्या अनुषंगाने आपलं एक बजेट असतं, बाबा चला मी एका टीव्ही युनिटला समजा 50,000 रुपये मी एक बजेट ठरवलंय. मग त्या 50,000च्या हिशोबाने मला सगळं ते त्याच्यावरती जे ऍप्लिकेशन आहे ते ठरवावं लागतं. मग त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी असतात. सनमायकामध्ये आपण करू शकतो, पीयू मध्ये करू शकतो. आता हल्ली जाळ्या ज्या आल्या आहेत, पीव्हीसी कटिंगच्या ज्या आलेल्या आहेत, डब्ल्यूपीसी, पीव्हीसी, याच्यामध्ये भरपूर चांगल्या चांगले डिझाईन्स आलेले आहेत, चारकोल आलेले आहेत. त्याच्यानुसार आपण ते डिझाईन करतो. म्हणून ते आपण पहिलं पाहून घ्यायचं, आपल्या बजेट वाईज आपल्याला ते मटेरियल ठरवायचं. तिसरी गोष्ट असते स्पेस, खूप महत्वाचं. जसं मी तुम्हाला पहिलंच सांगितलं की आपल्याला आपली गरज असते तर 3 बेडरूम हॉल, पण आपल्याला आपल्या बजेटनुसार बसतोय, समजा आपल्याला 2 बीएचके बसतो. जर तो 2 बीएचके बसत असेल तर मग त्याच्या अनुषंगाने आपल्याला सगळं स्पेस प्लॅनिंग करावं लागतं. आणि हाच इंटिरियर डिझायनरचा मेन गाभा आहे. स्पेस प्लॅनिंग करण्यासाठीच इंटिरियर डिझायनर बहुधा अपॉइंट केले जातात. एरवीचे डिझाईनचा जो हे आहे तो बरेच जण आता हल्ली युट्यूब आहे किंवा याच्यावर बरेच जण त्याचे हे काढतात, रेफरन्सेस काढतात आणि त्याच्या अनुषंगाने आपण ते करतोय. पण स्पेस प्लॅनिंग तसं कोण देत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर इंटिरियर डिझायनर म्हणा किंवा त्याच्याशी रिलेटेड जी लोक असतील त्यांचा तुम्हाला हा वापर करावाच लागेल. त्याच्या अनुषंगाने आपण जे बरेच हे असतात, आता हल्लीचे आपले इथे आलेले आहेत 1 रूम किचनचे पण आपण 1 बेडरूम हॉल किचन करतोय. ज्यावेळेला मी स्वतः आधी राहत होतो तो 1 रूम किचन होता, आम्ही कन्वर्ट करून घेतला त्याला 1 बीएचके. जसं जसं आपलं आपण पुढे सरकतो त्या हिशोबाने आपण 1 बीएचके 2 बीएचकेच्या हिशोबात जातो. आपल्याला मेन काय आहे तर स्पेस प्लॅनिंग खूप गरजेची आहे. तशी स्पेस प्लॅनिंग जी आहे ही स्पेस प्लॅनिंग इंटिरियर डिझायनर हे खूप छान तऱ्हेने आपल्याला सांगतो. या तिन्ही गोष्टी ज्या येतात या आपल्याला बजेट वाईज तयार करायच्या असतात. नेक्स्ट. आता बघा, आता हे मी तुम्हाला काही चित्र दाखवलेली आहेत. ही आपण जे वेकेंड आपल्याला रूम मिळतो तसं भरपूर चांगले चांगले आपल्याला मोठे मोठे रूम मिळतात, पण सगळेच आपल्या बजेटमध्ये बसत नाही. आता जो मी पहिला जो तुम्हाला मुद्दा सांगितला 3 प्लानचा, तोच या चित्राशी रिलेटेड होता. याचं प्रॉपर तुम्ही पहिलं बजेटिंग करा आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या सेगमेंटला जाऊ. पुढे जर काही आता हे जे इंटिरियर डिझायनर आहोत आम्ही काय करतो की आमचं जे काम असतं, आम्ही तुम्हाला आमच्या कामाची तुम्हाला एक मी हे सांगतो, आम्ही कसं वे सांगतो, आम्ही कशा पद्धतीने आमचं काम करतो. पहिले जे असतात तुमचा सर्वे एक आम्ही लेआउट काढतो. सर्वे लेआउट केल्याच्या नंतर काही फर्निचर आम्ही त्याच्यावरती आम्ही फर्निचरचे ऑप्शन्स काढतो. फॉल सिलिंग लेआउट आहे, सिव्हिल लेआउट्स आहेत, प्लंबिंग, इलेक्ट्रिकल, हे सगळे लेआउट्स आम्ही पहिले तयार करतो. इलेक्ट्रिकल लेआउट्स आहेत, वॉल एलिव्हेशन, फर्निचर डिटेल, मटेरियल बोर्ड सिलेक्शन, 3D व्ह्यूज आणि वर्किंग बार चार्ट. हा आमचा एक प्रॉपर आमचा एक अजेंडा असतो. या तऱ्हेने आम्ही इंटिरियरचं आम्ही काम करतो. सर्वात पहिलं म्हणजे फर्निचर लेआउट ऑप्शन्स. आता आपण ज्या वेळेला इंटिरियर डिझायनर आपण अपॉइंट करतो त्यावेळेला आपण काय करतो, आपण आपला जो वेकंट रूम असतो तो आपण डिझायनरच्या ताब्यात देतो. डिझायनर पहिला त्याच्यावरती सर्वे लेआउट करतो आणि प्रत्येक वॉलच्या हिशोबाने तो त्याचे फर्निचरचे 3 ऑप्शन तयार करतो. फर्निचरचे 3 ऑप्शन म्हणजे कसे, आपल्या ज्या वॉल असतात साधारणपणे वॉल आपल्याला म्हणतो आपण ना 4 भिंती, तशा त्या 4 भिंतींचे आपल्याला 4
एलिव्हेशन ऑप्शन्स आपल्याला तयार व्हावे गरजेचं असतं. नॉर्मली तसं होत नाही. कमीत कमी 2 ते जास्तीत जास्त 3 आपल्याला हे ऑप्शन मिळतात. याच्यामध्ये आम्ही डिझायनर्स काय करतो सॉरी, सगळ्या वेनुसार सगळ्या भिंतींवरती आम्ही आपले जे टीव्ही युनिट आहे, आपली बसण्याची ही कशी आहे, आम्ही सगळे पोझिशन्स तुम्हाला आम्ही त्या प्लॅनवरती पहिले आम्ही तुम्हाला दाखवतो. त्याच्यावरून आपण हा सर्वात मेन गाभा आहे इंटिरियर डिझाईन. फर्निचर लेआउट वरतीच आपले सगळे पुढचे जे डिझाईन्स आहेत, ड्रॉइंग्स आहेत, हे आपले सगळे रिलेटेड असतात. तर फर्निचर डिझाईन हे खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यानुसारच आपण पुढे पाऊल टाकू शकतो. फर्निचर चला आपण 3 तुम्हाला लेआउट दिला, त्याच्यानुसार आपण बऱ्याचदा काय करतो की प्लॅन ए मध्ये मला काही गोष्ट आवडली, प्लॅन बी मध्ये आवडली, प्लॅन सी मध्ये आवडली, मग आम्ही काय करतो की ते सगळं क्लब करून क्लायंट आणि डिझायनरच्या अनुषंगाने आपण एक फायनल लेआउट बनवतो. हा फायनल लेआउट पुढे जाऊन आपला 3D मध्ये रूपांतरित होतो. त्याच्याशी रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी किंवा बरेचसे ड्रॉइंग्स पुढे अवलंबून असतात. दुसरं म्हणजे फॉल सिलिंग. फॉल सिलिंगचे पण आपण 2 ऑप्शन्स आपलं देणं अनिवार्य असतं. काही आता हल्ली तर फॉल सिलिंग मध्ये पण एवढे मटेरियल आलेले आहेत. पूर्वी फॉल सिलिंग कशामध्ये व्हायचं तर पीओपी मध्ये व्हायचं. आता पीओपीचं चांगलं व्हर्जन आलेलं आहे आपण जिप्सम. आता तुम्हाला पीओपी हे आउटडेटेड झालं. जिप्सम मटेरियल हे सगळीकडे वापरलं जातं. आता त्या जिप्सम बरोबर त्याचं जरा एक 4 सम लावण्यासाठी आपण अजून काय करतो तर लाकूड युज करतो, पीव्हीसी वापरतो. आता ज्या मगाशी तुम्हाला जे म्हटलं जाळ्या आहेत, त्या जाळ्या आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो, जेणेकरून फॉल सिलिंगचा पण एक चांगला ट्रेंड त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकतो. असे आपल्याला कमीत कमी 2 ऑप्शन करणं गरजेचं असतं. शिवाय जे फॉल सिलिंग आहे, फॉल सिलिंग आम्ही डिझाईन कसं करतो, ग्रीड वाईज डिझाईन करतो. एक आपण आपला नॉर्मली जो हा असतो हॉल जो असतो, हॉल आपला रेक्टँगल किंवा एल आकारामध्ये असतो, त्याचं आम्ही प्रॉपर ग्रेडिंग करतो आणि ग्रेडिंगच्या हिशोबाने आपल्याला वरती फॅन म्हणा, लाईटची पोझिशन्स असतात ती आपल्याला दाखवावी लागतात. बऱ्याचदा काय करतो आपण वरचं जे फॉल सिलिंग आहे त्याला आपण खाली रिफ्लेक्ट करतो आपल्या डिझाईन मध्ये. म्हणजे एखादं जर आपण पॅनल म्हणा, एखादा मी सोफा टाकला, सोफ्याचं जे पॅनलिंग आहे ते मी सरळ वर नेतो आणि ते मी सिलिंग मध्ये फिरवतो. खूप चांगला पर्याय आहे. तुम्हाला मी काही फोटो दाखवणार आहे, त्या फोटोमध्ये पण तुम्हाला ते पाहता येईल. असे आपण काय प्रत्येकाचे आपण 2 ऑप्शन तयार करतो. सिव्हिल लेआउट. सिव्हिल लेआउट हा आपल्याला नॉर्मली टॉयलेट्स आणि किचन मध्ये आपण तयार करतो. किचन हा मुळात गृहिणींचा मेन हे आहे. तर त्यांच्या अनुषंगाने त्यांच्या काही रिक्वायरमेंट्स असतात किंवा ज्या स्टँडर्ड आपल्या रिक्वायरमेंट्स असतात त्याच्या अनुषंगाने आपण हे किचन हे डिझाईन करत असतो. आता मी किचनचा भाग हा सिव्हिल मध्येच इन्क्लूड करून सांगतो तुम्हाला. किचन मध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला हँडी हवे असतात. म्हणजे एखादं समजा आपण शेगडी आपली जिथं असेल, शेगडीच्या खालीच जे आपण बऱ्याचदा आपण जे युनिट आपण स्टोरेज वापरतो ते आम्ही बहुधा काय करतो तर ते सगळं बास्केट्स आम्ही तिथे जवळ देतो. कारण का कसं आहे, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला तिथल्या तिथे घेता येतात, पटकन तुम्ही घेऊन त्या वापरता येतात. त्याच्याशिवाय जे आपला सिंक असतो, सिंक आपल्या शेगडीच्या थोडा बऱ्यापैकी साईडला आपण ठेवतो, कारण का भांडी धुण्याची भांडी असतात ती आपली बाजूला येतात, किंवा आपण जे जेवण झालेलं असतं जेवणाचे पण भांडी असतात ती बाजूला येतात. हे यांचं कुठेतरी जमलिंग होऊ नये म्हणून आपण जरा थोडस बाजूला घेणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर जे वरती आपले किचनच्या वरती जे आपलं स्टोरेज येतं, स्टोरेज पण हल्ली खूप छान प्रकारे आपण सजवू शकतो. मध्ये चिमणी असते, चिमणी पण आपल्याला 2 प्रकारची चिमणी मिळते. एक म्हणजे डक्टवाली असते आणि दुसरी म्हणजे आपली फिल्टरवाली. त्याच्यामध्ये फिल्टरमध्ये पण सेमी फिल्टरच्या चिमण्या येतात. पण सेमी फिल्टर घ्या किंवा फिल्टर घ्या, आम्ही सजेस्ट करू की तुम्ही डक्टवाली घ्याल तर खूप चांगलं. जर जागा नसेल तर तो ऑप्शन म्हणून आपण फिल्टरवाली वापरू. फिल्टर आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे, डक्ट काय करतो, दोन्ही चिमण्यांचा जे हे असतात काम असतं ते सेम असतं. फक्त डक्टवालं काय करतं तर डक्टवालं जे तुमचा इथला जो धूर आहे म्हणा किंवा जी गरम हवा आहे ती डायरेक्ट बाहेर फेकतं डायरेक्ट, आणि तुम्हाला दुसऱ्या वाटेने तुम्हाला बाहेरची हवा ती आपल्याला आतमध्ये मिळते. फिल्टरवाली काय करतं, फिल्टरवालीमध्ये बाहेर असा संप नसतो. मग तो काय करतो तर ती जी हवा असते ती फक्त फिल्टर करतो आणि तीच परत त्याच दुसऱ्या वाटेने बाहेर सोडतो. मग त्याच्यामुळे काय होतं, वातावरण जे असतं ते गरम राहतं. म्हणून आम्ही नॉर्मली फिल्टरवाली आम्ही अवॉइड करतो. खरंच जर टेक्निकली इश्यूज असतील तरच आम्ही फिल्टरवाली तिथे सजेस्ट करतो. फक्त जे आपली चिमणीचा जो डक्ट येतो, चिमणीचा डक्ट जो बाहेर जातो
तर त्याच्यासाठी जी जागा जाते ना, तो फक्त आपला त्याच्यामध्ये ड्रॉबॅक असतो. नाहीतर डकवाल्या चिमणीमध्ये कधीच काही प्रॉब्लेम नाहीये. व्यवस्थित तुम्ही सगळं करू शकता. फिल्टरवालीचा पण काही प्रॉब्लेम नाही. फक्त तिथे जे गरमपणा जो असतो तो गृहिणींना, आपल्यापेक्षा गृहिणींना जास्त समजतो. त्याच्यामुळे आम्ही ती चिमणी त्या प्रकारची आम्ही त्यांना सजेस्ट करतो. शिवाय त्याच्यामध्ये जे आपण किचन मध्ये आपण जे बास्केट्स वापरतो, बास्केट्स आपण नॉर्मली तुम्ही जर बाहेर जाता तर तुम्हाला 2 प्रकारचे तुम्हाला बास्केट्स मिळतात याच्यामध्ये, आपल्या MS मध्ये म्हणा किंवा स्टील मध्ये. एक असतं 202 नंबर आणि एक असतो 304 नंबर. तर त्याच्यामध्ये सर्वात चांगली गोष्ट म्हणजे 304 नंबर घेणं कधीही चांगलं. आता तर हल्ली बऱ्याचशा कंपन्या तुम्हाला डायरेक्टली गॅरंटी वॉरंटी खूप चांगल्या द्यायला लागलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे आम्ही तसं 100% नॉर्मली आम्ही सजेस्ट करतो 304. त्याच्यामध्ये काय बजेटचा कसा इश्यूच नाही. पण बऱ्याचदा कसं असतं की एकदमच ज्या वेळेला क्रिटिकल कंडिशन असेल तर आपण ते 202 मध्ये जातो. नाहीतर आपण 304च आपण तिथे रेकमेंड करतो. शिवाय त्यांच्याबरोबर टँडम बॉक्स आहेत. तुम्ही ज्या वेळेला तुम्ही किचनचे जे आउटलेट बघायला जातात त्यावेळेला तुम्हाला भरपूर त्याच्यात व्हरायटी बघायला मिळते. पहिले जे बॉक्स यायचे आपले MS चे जे ट्रॉलीज यायच्या, त्या ट्रॉलीज फिक्स असायच्या. तर त्याच्यामुळे बऱ्याच गृहिणींचा प्रश्न होता की ह्या काढता येत नाहीत, ह्या धुता येत नाहीत, त्याच्यामध्ये खाली कॉकरोचचे प्रॉब्लेम्स असतात. तर त्याच्यामुळे आता जे नवीन निघालेले आहेत त्या व्यवस्थित आपण बाहेर काढून धुवून परत त्याच्यामध्ये टाकू शकतो. म्हणजे तुमचं जे किचन आहे ते नीट अँड क्लीन राहू शकतं. तुम्ही बऱ्याचशा याच्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही आउटलेटमध्ये जाल त्यावेळेला तुम्ही त्या अशा ज्या बास्केट्स असतात त्या तुम्ही सजेस्ट करा, तुम्हाला नक्कीच त्या पाहायला मिळतील. आणि कॉस्ट वाईज जर जाल ना, कॉस्ट वाईज त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. दुसरी गोष्ट, बऱ्याचदा तुम्हाला जे चॅनल जे दाखवले जातात, एक असतात ते नॉर्मल चॅनल असतात, दुसरे असतात ते थोडेसे एकदम स्मूथ जाणारे असतात. प्रॉब्लेम काय असतो त्याच्यामध्ये, स्मूथ जाणारे बऱ्याचदा लोक काय करतात, अरे स्मूथ असतात त्याच्यामुळे ते जास्त प्रिफर करतात. पण जो 9चे 9 दिवस असतात, हार्डली 1 ते 2 वर्षांनंतर त्याची जो स्मूथनेसपणा असतो ना, तो नॉर्मली जाण्याच्या मार्गावर असतो. कारण का आपलं जे काम असतं, आपण जे इंडियन कल्चरमध्ये आपण जे किचन वापरण्याची पद्धत आपली खूप हार्ड आहे. तर आपण काय करतो त्याच्यामध्ये, आपण म्हणा किंवा आपली जी मेड असते त्या काय करतात, ती भांडी असतात ती ओव्हरलोड करतात त्याच्यामुळे. तर त्याच्यामुळे त्याचं जे चॅनलचं मेकॅनिझम असतं ना, मेकॅनिझम मध्ये तो बराचसा प्रॉब्लेम येतो आणि त्या चॅनलमध्ये भरपूर प्रॉब्लेम्स निर्माण व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आपण नॉर्मली आम्ही रेकमेंड करतो की जे आपले नॉर्मल चॅनल आहेत ते सर्वात बेस्ट आहेत आणि तेच तुम्ही घ्यावेत, हे आम्ही त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये पण चांगले SS चे चॅनल आलेले आहेत, नॉर्मली तुम्ही ते घेणं बेटर होईल. शिवाय पहिले जे आपलं हे यायचं किचन यायचं मॉड्युलर किचन आणि आपलं कन्व्हेन्शनल किचन. मॉड्युलर किचन बरेच जण प्रिफर करतात. फार पहिल्यापासून एक समज होती मॉड्युलर किचन म्हणजे पूर्ण भुसा प्लाय असतो किंवा वॉट एव्हर, पहिल्यातल्या गोष्टी होत्या त्या. पण ही गोष्ट कधीची झाली आहे, 15 वर्षापूर्वीची गोष्ट झाली. आता तुम्हाला कोणताही मॉड्युलरवाला तुम्हाला असा पार्टिकल बोर्ड मधला किचन देणार नाही. कारण का किचन मध्ये आम्ही ज्या वेळेला, आता मगाशी जो आपला बजेटचा जो सेगमेंट झाला, बजेटमध्ये पण आम्ही सांगताना तेच सांगतो की जे आपले जे प्लाय असतात, प्लाय 3 प्रकारचे येतात. प्लाय कमर्शियल येतो, MR ग्रेड येतो आणि मरीन येतो. आपण किचनला कोणता वापरतो, तर मरीन ग्रेड वापरतो. कारण का त्याचा पाण्याचा वापर तिथे भरपूर असतो, त्याच्यामुळे आपण आतमध्ये सगळा मरीन वापरतो. इव्हन तुमचे जे मॉड्युलर वाले जे असतील तेही तुम्हाला मरीनच सजेस्ट करतील. MR म्हणा किंवा कमर्शियल तर आपण रेसिडेन्स मध्ये घेतच नाही, मरीन आणि MR ग्रेड याच असतं. तर किचन मध्ये नॉर्मली मरीन यूज करावं बजेटच्या अनुषंगाने. आणि आपले जे बाकीचं जे फर्निचर आहे, बेड असेल, दरवाजे असतील, अजून वॉर्डरोब असेल, हे सगळं आपण आपल्या MR ग्रेड मध्ये करावं, हे आमचं एक पर्सनल मत आहे. दुसरी गोष्ट, आता आपण किचनवर येऊया परत. किचन मध्ये नॉर्मली मॉड्युलर वाल्यांकडे भरपूर व्हरायटी असते. शिवाय मॉड्युलर मध्ये आपण जे लॅमिनेट जे करतो त्याच्यामध्ये तुम्हाला लॅमिनेटचे पण ऑप्शन्स आहेत, PU चे ऑप्शन्स आहेत. शिवाय आता जे ऍक्रेलिक आलेलं आहे, ऍक्रेलिकचे पण खूप चांगले चांगले तुम्हाला स्लॉट बघायला मिळतील त्याच्यामध्ये. ऍक्रेलिक मध्ये पण आता बऱ्याच जणांचा एक प्रॉब्लेम होता की ऍक्रेलिक मध्ये बरेचसे स्क्रॅचेस जाण्याचा जो संभव असतो. त्याच्यामध्ये आता यांनी अँटी स्क्रॅच म्हणून पण एक हे काढलेलं आहे. अँटी स्क्रॅच मुळे तुम्हाला काय होतं, जे स्क्रॅचेस असतात ना ते कमी, म्हणजे स्क्रॅचेस होतच नाही असं नाही, पण स्क्रॅचेसचं प्रमाण आहे ना खूप कमी होतं. आणि जो त्याची जी हे आहे ग्लॉसीनेस आहे आणि खूप छान, म्हणजे हळूहळू जसं तंत्रज्ञान पुढे पुढे जात आहे तसं तुम्हाला त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी पाहायला मिळते.
ह्या गोष्टी आपल्या किचन मध्ये झाल्या. हे सगळं येतं सिव्हिल मध्ये. सिव्हिल मध्ये जो आपला ओटा असतो, आपल्याला पहिले तुम्ही हे पण पाहिलं असेल, आपले जे पहिले ओटे होते त्यांना ना आपण एक स्लाइडली एक स्लोप द्यायचो. पहिल्यांच्या ह्याच्या ज्या बायका होत्या त्या काय करायच्या, नॉर्मली जे त्यांचं जे धुणं भांड जे करायचे ते काय करायचे, जास्त पाणी युज करायचे. आता हल्ली नॉर्मली नॉब मारला जातो, त्याच्यामुळे तो सगळा आपण फक्त मॉब मुळे आपण तो फक्त पुसून घेता येतो. त्याच्यामुळे असा कुठे स्लोप द्यायची गरज असं कुठे नसते, पण नॉर्मली एक हलकासा एक स्लोप जाणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे आपण जाऊ सिव्हिल मध्ये. आपण बाथरूम. बाथरूम हा असा कॉन्सेप्ट आहे की नॉर्मली जे बिल्डरचे देतात, बिल्डरने दिलेल्या बाथरूम आणि आपल्या ज्या हव्या असलेल्या ज्या गरजा असतात त्या कधीच मॅच होत नाही. तर त्याच्या कारण की त्याला दुसरी गोष्ट कारणीभूत काय असते, बिल्डरचं जे हे देतो आपल्याला, जो लेआउट देतो सिव्हिलचा, म्हणजे जो आपल्याला बाथरूम देतो, हा तो कसा पूर्ण म्हणजे त्याने क्वांटिटीवरती तो करून दिलेला असतो. तो ये जो किचन का जो स्लॉट है वो तो हमारा अभी हो गया. अभी हम आगे टॉयलेट का स्लॉट ले लेते हैं. ये जो टॉयलेट के जो है, वो जो बिल्डर ने दिया हुआ टॉयलेट है वो हम पूरा यूज क्यों नहीं कर पाते, क्योंकि उन्होंने एक उनके दिमाग में ना एक ये रहता है, क्या बोलते हैं, थिंकिंग रहती है कि उनको वो हिसाब से सब करना है. हमारे दिमाग में क्या रहता है, हमारे यूटिलाइजेशन मतलब हम जो यूटिलिटी है उसके जो वापर है वो हिसाब से हम करना चाहते हैं. तो वो हिसाब से हम पहले क्या बनाते हैं, ये अपना फर्नीचर लेआउट में हम वो चालू कर देते हैं. फर्नीचर के हिसाब से हम बहुत जगह पे टॉयलेट का कुछ हिस्सा हम बाहर भी ले सकते हैं, टॉयलेट का हिस्सा हम बढ़ा भी सकते हैं. ये हम पूरा फर्नीचर के ऊपर हम ये करते हैं. इसके लिए जो सिविल लेआउट है बहुत जरूरी है, अगर हमको टॉयलेट और किचन का कुछ सिविल करना है तो. उसके बाद में आता है प्लम्बिंग. प्लम्बिंग ये ऐसे इशू है, अगर आप टॉयलेट में कुछ काम करना चाहते हो तो आपको प्लम्बिंग का लाइन टोटली पूरा चेंज करना पड़ता ही है, क्योंकि क्या है कि ये पूरा हर एक के ऊपर एक वो डिपेंड करता है. अगर हमारा एक लाइन समझे ना, बाउल रहेगा तो बाउल के ऊपर, बाउल के नीचे से जो इनलेट आउटलेट हमारा जा रहा है तो हमको वो भी तो चेंज करना पड़ेगा. हम किधर बाउल शिफ्ट करते थे, या फिर हमारा जो वॉशिंग मशीन का हम आउटलेट या इनलेट वॉशिंग मशीन के हिसाब से देना चाहती है, तो वो हिसाब से हमको प्लम्बिंग ड्राइंग भी हमको पूरे रेक्टिफाई करने पड़ते हैं. खाली मैं इतना कहना चाहूंगा, आप प्लम्बिंग ड्राइंग जो है ना वो आप डिजाइनर से या आपके जो प्लम्बिंग वाले भाई साहब हैं उनसे आप उसका प्रॉपर एक लेआउट बना के ले लीजिएगा. फ्यूचर में अगर कुछ प्रॉब्लम होता है या लीकेज का या कुछ, आपको मालूम होना चाहिए कि ये यहाँ से अपना लाइन गया हुआ है. बहुत बार क्या होता है, हम पूरा काम कर लेते हैं, बहुत बार वैसा होता भी है, लीकेज किधर प्रॉब्लम रहता है, तो बहुत बहुत जगह पे वैसे होता है. बाद में हम रेक्टिफाई नहीं कर पाते, अरे ये कहाँ से प्रॉब्लम हो गया. तो वो प्रॉब्लम जानने के लिए हमको वो प्लम्बिंग का लेआउट बहुत जरूरी है, वो तो हमको चाहिए ही चाहिए. इसके लिए बाकी तो लेआउट चलो ठीक है, वो तो बाहर से दिख रहे, प्लम्बिंग और इलेक्ट्रिकल ये दो लेआउट हमको प्रॉपर वो हमारे इसमें चाहिए. और दूसरी बात, बहुत सारे जो अपने ये है बिल्डर्स, बिल्डिंग वाले हैं, सोसाइटी है, उसमें हमको जो ये प्लान सबमिट भी करने पड़ते हैं. हीरानंदानी रहेगा या लोढ़ा रुस्तुम जी, ऐसे बड़े बड़े जो बिल्डर है वहां पे हमको ये लेआउट सब लगते हैं कि हमने क्या क्या वहां पे किया है, हमको क्या काम करना है और हमारा काम कैसे होने वाला है, वो उनको पता होना जरूरी है. इसके लिए ये जो लेआउट है बहुत नेसेसरी. उसके बाद हम जाते हैं इलेक्ट्रिकल लेआउट पे. इलेक्ट्रिकल लेआउट ये ऐसा है, तो मेरा कहना, खुद का कहना है, अगर आप इलेक्ट्रिकल चेंजेस कर रहे हो तो इलेक्ट्रिकल के में अगर अपन हाथ डालेंगे ना तो आप पूरा करेंगे तो अच्छा है. बिल्डर का जो लाइन रहता है वो और ये डिजाइनर का लाइन बहुत अलग रहता है. बिल्डर के जो ये रहते हैं, लोडिंग रहती है बहुत कम रहती है. आपने देखा रहेगा कि एक हॉल में वो कितना ट्यूबलाइट का पॉइंट देता है, ज्यादा से ज्यादा 2 ट्यूबलाइट के पॉइंट रहते हैं. अगर हम इंटीरियर के हिसाब से अगर हम करने जाएंगे तो मेरे हिसाब से तो कम से कम 6 या 8 तो अपने फॉल सीलिंग में लाइट्स रहते हैं. उसके बाद में 2-3 अपने इनडायरेक्ट लाइट रहते हैं, शैंडिलियर रहते हैं. उसके बाद में अपने फैन रहते हैं, और भी बहुत सारे हम अपने हिसाब से हम उसमें एडअप करते हैं. तो इसका मतलब क्या है कि हमारा जो लोडिंग है वो बहुत बढ़ जाता है. नॉर्मली जो बिल्डर अपना हमको जो पॉइंट्स देते हैं, बेसिकली इलेक्ट्रिकल में 2 प्रकार की वायरिंग होती है, एक तो सर्किट वायरिंग, दूसरा पॉइंट वायरिंग. सर्किट वायरिंग में जो यूज होता है अपना
वायर वो कम से कम 1.5 का होना ही चाहिए। पॉइंट वायरिंग में आप 1 mm का लो चल जाएगा, लेकिन और वो दूसरी बात वो पूरा मतलब मेन रूम से अपना वहां पे मतलब जहाँ पे अपना हमको लाइट चाहिए वहां तक आपका पूरा अक्खा वायर आना जरूरी है। इसके लिए यहाँ पे बहुत सावधानी से इलेक्ट्रिकल का काम होना जरूरी है। अपने जो नजदीक वाले जो इलेक्ट्रिकल जो भरोसे वाला आदमी है उसके हाथ में आप दोगे बहुत अच्छा रहेगा। अगर हम उसको किसी को माल देते हैं और हम निकल जाते हैं काम में, बाद में आके हम देखते हैं नहीं इसने काम किया है, वो क्या करता है अभी सब जगह पे 100% अभी कोई ये नहीं करता है, बाहर से केसिंग पट्टी पे तो लेता नहीं है, सब जो लेते हैं वो अपना कंसील वायरिंग करते हैं। तो कंसील वायरिंग में ये जो कभी प्रॉब्लम आती है वो 1 या 2 साल के बाद आती है। वो इलेक्ट्रिशियन ने क्या क्या है हमको मालूम नहीं रहता। इसके लिए इलेक्ट्रिकल का जो भी कुछ है अपने सामने सामने होना या अपने भरोसे वाले आदमी को ही इलेक्ट्रिकल का काम देना जरूरी है। दूसरी, आवाज स्लो आ रहा है शायद, 1 मिनट। बरोबर आहे सर. ओके, एक हे होता मेसेज होता आवाज स्लो येतोय म्हणून, ठीक है। हाँ, तो जो इलेक्ट्रिकल का जो अपना पॉइंट है, तो नॉर्मली जो इलेक्ट्रिशियन है वो अपने नजदीक का होना बहुत जरूरी है। इलेक्ट्रिकल का कभी कभार ऐसे इश्यू हो जाता है कि हम किधर बाहर है या अपने घर में कुछ प्रॉब्लम हो गया, तो वहां पे इलेक्ट्रिकल होना बहुत जरूरी है। इसके लिए आप भरोसे वाले आदमी को ही इलेक्ट्रिकल का काम दीजिए। उसके बाद हम जाते हैं आगे वॉल एलिवेशंस। वॉल एलिवेशंस एक बार अपना फर्नीचर लेआउट फाइनल हो गया तो आपको वॉल एलिवेशन में ज्यादा कुछ मतलब करने का जरूरत नहीं है। हमको नेट पे बहुत सारे रेफरेंसेस मिलते हैं, इसका मतलब ये नहीं है कि हम रेफरेंस लेके हम काम करते हैं, वो बात नहीं है सर। बात ये रहती है कि आपकी चॉइस क्या है, वो चॉइस के हिसाब से और हमारे दिमाग में क्या है उसका कॉम्बिनेशन आना जरूरी है। आपके दिमाग में, क्लाइंट के दिमाग में बहुत अलग कुछ चालू रहता है और हमारे दिमाग में कुछ अलग चालू रहता है, तो वो उसका कॉम्बिनेशन होना बहुत जरूरी है, नहीं तो ना वो बहुत अलग अलग हो जाएगा। इसके लिए ये जो रेफरेंस जो हम कस्टमर से मंगाते हैं वो बहुत जरूरी है। आप भी उस मतलब कोई आपका जो डिजाइनर रहेगा या कोई आपका कॉन्ट्रैक्टर रहेगा उसको आप बहुत सारे रेफरेंसेस दिखाइए। ये रेफरेंस खाली रेफरेंस के लिए होना चाहिए, आपका जो आउटपुट रहेगा वो रेफरेंस से बहुत अलग रहेगा। इसका मतलब आपने रेफरेंस दिया और वैसे का वैसे हो गया, वो चीज नहीं रहेगी। उसमें बहुत सारे आप में मतलब एज अ डिजाइनर अगर हम कौन सा भी एक रेफरेंस पॉइंट लेते हैं, हम जब वो उसके ऊपर काम करते हैं ना तो आउटपुट होते होते वो बहुत अलग हो जाएगा, ऐसा है। उसके बाद में फर्नीचर डिटेल, एक बार आपका फर्नीचर बन गया, आपको हमने 3D व्यूज में दिखा दिया कि आपको ऐसे ऐसे आपका बनेगा, उसके बाद में ये फर्नीचर डिटेल आ जाता है। दूसरी बात है मटेरियल बोर्ड सिलेक्शन। मटेरियल बोर्ड सिलेक्शन, ये प्रोसेस हम नॉर्मली कॉर्पोरेट में लेते हैं। जब हमारे होटल्स में जब सूट्स बनते हैं या फिर रेस्टोरेंट्स बोलिए, कमर्शियल में मटेरियल बोर्ड सिलेक्शन बहुत जरूरी है। लेकिन अगर हम यही बात अगर हम रेसिडेंस में लेके आएंगे बहुत उसमें बहुत काम हो जाएगा। मटेरियल बोर्ड सिलेक्शन इसका मतलब क्या सॉरी, अगर हम रेसिडेंस में कुछ काम कर रहे हैं तो उसका रेसिडेंस में मैं क्या क्या मटेरियल यूज करने वाला हूँ वो एक बोर्ड पे आना जरूरी है। अगर हम आपको ये दिखाएंगे कि आपका सनमाइका यहाँ पे आने वाला है, कलर कौन सा आने वाला है, हम प्लाई कौन सा यूज कर रहे हैं और उसका आउटपुट वाला सोर्स कौन सा है, हम एक बोर्ड पे आपको दिखा देंगे ना तो बहुत बढ़िया, आपको भी समझ में अच्छा रहेगा और डिजाइनर का भी काम हल्का हो जाता है। उसके बाद में आता है 3D व्यूज। 3D व्यूज बहुत मतलब बहुत, अभी पहले 3D व्यूज का इतना ये नहीं था, लेकिन आजकल 3D व्यूज हम मंगाते ही है क्योंकि उससे अपने जो क्लाइंट्स है, क्लाइंट्स को बहुत मतलब इजी हो जाता है इंटीरियर डिजाइन समझने में। हम जब काम करते हैं, हम कौन से साइट पे काम करते हैं, हम ऑटो कैड में काम करते हैं, रेविट में काम करते हैं, स्केचअप में काम करते हैं और अपना 3D मैक्स में काम करते हैं। तो कैड में या रेविट में काम करना मतलब ये खाली वर्किंग ड्राइंग, खाली इंजीनियरिंग ड्राइंग, ये खाली वर्कर और डिजाइनर इन दोनों के बीच का रहता है। लेकिन वो ड्राइंग आपको एज अ क्लाइंट आपको समझना मतलब जरूरी है, लेकिन बहुत सारे अलग फील्ड के होने के कारण नहीं समझ पाते। इसके लिए आपको 3D व्यूज लेना बहुत जरूरी है। एक बार आपने 3D व्यूज लिया
तो ऐसे नहीं कि जो 3D व्यू आपको मिला कि वैसे का वैसा वहां पे बनेगा, थोड़ा बहुत इधर उधर तो हो जाएगा मटेरियल के हिसाब से या कलर के हिसाब से, थोड़ा बहुत हो जाता है, लेकिन आपको आपका घर कैसा बनेगा इसमें ये 3D व्यूज बहुत मदद करते हैं सर। इसके लिए हमारा भी सामने क्लाइंट से हमारा ये रहता है कि आप 3D व्यूज लो, बहुत अच्छा रहेगा। और 10वीं सबसे बड़ी बात, वर्किंग बार चार्ट। इसका मतलब आपका जो काम है वो आपका काम ये टिपिकल जो जो आपके रिक्वायरमेंट के हिसाब से ये काम बनने में आपको कितने दिन लगेंगे, इसका एक हम वर्किंग बार चार्ट बनाते हैं। ये जो बार चार्ट है ये आपको आपका काम का जो प्रोग्रेस है वो आपको शो करता है। ये बहुत ये आप किसी डिजाइनर को आप काम दोगे या वो हिसाब से आपको ये 10 पॉइंट है आपको बहुत ध्यान में रखनी जरूरी है। हमारा जो डिजाइनर का काम रहता है ये यही हिसाब से ही चलता है। ये अपने मतलब एज अ इंटीरियर डिजाइनर के हिसाब से अपने ये काम हो गया। आगे मैं आपको कुछ फर्नीचर के लेआउट्स जो हमने पहले किसी साइट के हमने बनाए थे मैं आपको वो शो करता हूँ सर। ये देखिए, ये जो पहला है ये अपना एग्जिस्टिंग एक मेरा साइट का बोरीवली के साइट का था, ये एग्जिस्टिंग प्लान है। ये एग्जिस्टिंग प्लान में आपको दिखाई देगा कि लिविंग कहाँ पे है, डाइनिंग कहाँ पे, किचन। ये उनका प्रॉपर 2 BHK था, उनको प्रॉपर 3 BHK उसमें कन्वर्ट करना था, स्पेस बहुत था लेकिन उनको तीसरा रूम वहां पे तैयार करना बहुत बड़ी मतलब प्लान था। तो हमने क्या किया सर, नेक्स्ट उनको टोटली हमारे इसमें सर 11 प्लान बन गए, थोड़ा बहुत इधर उधर चेंज करके। मैंने आपको यहाँ पे 3 आपको एक शो के लिए मैंने भेज दिया। यहाँ पे मैंने क्या किया, बीच का आप देख रहे हैं वो जहाँ पे पहला एग्जिस्टिंग किचन था और उसके बाजू का जो रूम था, बाजू के रूम में थोड़ा स्पेस था, किचन में के इसमें थोड़ा कम था, इसलिए मैंने वो वॉल जो है मैंने हटा दिया और तैयार किया, किचन पूरा बाहर गया वहां पे। ये पहला अपना एक ऑप्शन था। इसमें आप देखोगे कि लिविंग में जो है, लिविंग में आपको एक टीवी यूनिट ये साइड में दिखाई दे रहा है सर। नेक्स्ट ये यहाँ पे आप देख लीजिए, या सर अच्छा बैक करा सर, हाँ यहाँ पे आप देख लीजिएगा। यहाँ पे मैंने क्या किया, टीवी यूनिट ये साइड में ले लिया है। इसमें एक खासियत क्या है कि आप में यहाँ पे जो किचन में जो आदमी काम कर रहा है उसको भी वो वहां पे टीवी दिख रहा है। और यहाँ पे भी मैंने क्या किया, एक वॉल मतलब ये करके थोड़ा सा एडजस्टमेंट करके प्रॉपर वहां पे 3 BHK तैयार कर दिया। और वहां पे जो हुआ वो आपको मैं अभी दिखाता हूँ सर। नेक्स्ट, हाँ ये जो है ये अपना वहां पे फाइनल प्लान हो गया। यहाँ पे क्या है कि आप यहाँ पे देख रहे हो कि लिविंग में जो बना हो सेम वैसे का वैसा बना है। यहाँ पे जो टीवी यूनिट जो दिख रहा है, यहाँ पे टीवी यूनिट बनाने का उनका मकसद क्या था कि किचन का जो है मतलब वहां पे वो जो हाउसवाइफ है उसको किचन में खड़े रह के भी उसको टीवी दिखाई दे, वो हिसाब से वहां पे ले लिया है। उनका फ्रिज का बहुत तकलीफ था, तो मैंने क्या किया उसमें एक कॉलम मतलब थोड़ा सा ये रूम में थोड़ा सा जगह करके वहां पे फ्रिज का ये कर दिया। वो वहां पे उनको पेरेंट बेड मिल गया। यहाँ पे जो आप लास्ट मास्टर बेड जो देखोगे वहां पे भी उनको उनके 2 डॉटर थी, उनको भी मैंने प्रॉपर वहां पे जगह दे दिया। ऐसे हम भी उसके ऊपर इन्वेस्टिगेशन करते कि सच्ची में ये होने वाला है क्या, वो हिसाब से हम यहाँ पे प्लान करते हैं। ये जो है ये वहां पे एज इट इज ऐसा प्लान हो गया था। अभी यहाँ पे आप मजे की बात देखोगे कि ये 2 रूम के बीच में मैंने बीच का एक वॉल निकाल दिया। आप देख रहे हो कि ये जो वॉल है वो वॉल जाने का ये क्या हो गया कि वॉल का जो थिकनेस जो रहता है 6 इंच का जो थिकनेस रहता है उसमें से मुझे 4 इंच यूज करने को मिल गया ऐसे। तो ये हिसाब से हम प्लानिंग के ऊपर बहुत ज्यादा कंसंट्रेट करते हैं। एक बार आपका प्लान कंप्लीट हो गया तो उसके हिसाब से आप आगे जाके और अच्छे तरह से मतलब उसको मेकओवर या बहुत आसानी से कर सकते हैं। नेक्स्ट सर, ये जो है ये हमारे सीलिंग फॉल सीलिंग के लेआउट्स है। फॉल ये वहां पे अभी ये कैसा है अपना इंजीनियरिंग ड्राइंग्स है, सबको वो समझ में आना थोड़ा मुश्किल है, इसके लिए हम 3D जो उसका है वो बाद में हम बना देते हैं। ये जो राउंड राउंड है वो अपने फैन की पोजीशन है। हम जब फैन जब डिजाइन करते हैं, फैन कहाँ कब होता है कि पहले हमारा फर्नीचर डिजाइन होता है, फर्नीचर के हिसाब से उसको अपना ऊपर फैन हम ले लेते हैं।
कि नीचे जो आदमी रहेगा उसको फैन लगना जरूरी है। और जो फैन का जो रोटेशन जो रहता है हमारा, मतलब अगर हम फॉल सीलिंग बनाते हैं तो वो हिसाब से अपना फैन नीचे आता है। इसके लिए हम क्या करते हैं कि फैन का जो ये रहता है ना, वो नॉर्मली हम ऊपर डाल देते हैं, मतलब 0 लेवल पे फैन कैसे बैठ जाए वो हिसाब से हम उसका डिजाइन करते हैं। आगे सर, ये अपना इलेक्ट्रिकल लेआउट है। यहाँ पे आप देखोगे ना, यहाँ पे मैंने मेरे हिसाब से, मतलब अपने ड्राइंग के हिसाब से कहाँ से कौन से किधर पॉइंट जाने वाले हैं वो मैंने यहाँ पे शो कर दिया। अभी आप देखोगे कि यहाँ पे मैंने स्विच बोर्ड्स लिखे हुए, वहां पे वे ये जो है ये सब उसके पॉइंट वायरिंग के हैं। तो मतलब इसका मतलब क्या है, वहां से अपना पूरा लाइट का जो ये है वहां पे उसका सोर्स है। ज्यादा से ज्यादा मैं आपको एक लाइट में एक और बात बताना चाहूंगा कि फैन जो है, फैन हम नॉर्मली फैन टू वे में ले लेते हैं तो टू वे आप जैसे घर में आप एंटर करोगे तो एक फैन लगना जरूरी है, वो नजदीक का जो फैन है वहां पे आप टू वे ले लीजिएगा। या फिर आप बेडरूम में जाओगे तो बेडरूम में जैसे आप एंटर करते हो वहां पे हमको हर एक बेडरूम में एक लाइट और एक फैन अपना टू वे होना जरूरी है। आप जैसे एंटर करते हो आप फैन और लाइट लगा के आप अंदर आ सकते हो। उसके बाद में उसका जो रेगुलेटर है, अपना जो बेड है, बेड के बाजू में हमको वो रेगुलेटर लगाना बहुत जरूरी है। बहुत जन क्या करते हैं कि जैसे अपन अंदर आते हैं वहां पे ही रेगुलेटर लगा रहता है, तो अगर हम सोए हुए हैं तो बाद में कभी हमको ऐसे लगा कि फैन हमको स्लो करना है तो बार 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 उठना बहुत तकलीफ वाला काम है। इसके लिए हम नॉर्मली क्या करते हैं कि जो रेगुलेटर है वो अपना बेड के बाजू में आता है। सर नेक्स्ट, ये उसी मतलब रूम के कुछ डिटेल ड्राइंग्स है। थोड़ा किचन का उनका मैंने थोड़ा ये किया। उनका जो किचन था थोड़ा बहुत कॉम्पैक्ट था, तो वो हिसाब से उनके जो मिनिमम रिक्वायरमेंट के हिसाब से मैंने बना दिया। किचन जो आप देख रहे हो ना, तो अभी उनको कितना मिला ना, 1 2 3 4 5 5 ट्रॉली और एक पुल आउट, ये तो मिनिमम रिक्वायरमेंट है, इतना तो हमको जरूरी है। सर नेक्स्ट, ये मटेरियल बोर्ड है, ये नॉर्मली कॉर्पोरेट्स में यूज होता है, जो रेसिडेंशियल इंटीरियर डिजाइनर नहीं यूज करते ये लोग। लेकिन अगर ये हमारे रेसिडेंस में भी आ जाए ना तो आपको डिजाइन समझने में और मतलब वो आपको फिल होने में बहुत आसानी हो जाएगी। सर नेक्स्ट, ये कुछ 3D ऑब्जेक्ट्स है, मतलब हम जब बनाते हैं आपका जो रेसिडेंस, हम हमारे दिमाग में क्या रहता है ये आपको समझने के लिए ये हम 3D व्यूज ले लेते हैं। आपको इससे आपका घर कैसे बनेगा ये आपको समझ में आएगा। ये कुछ मेरे ये है। सर नेक्स्ट, ये देखिए, ये एक रूम का हर एंगल से हमको वो देखना पड़ता है। अभी आप देखो कि यहाँ पे ये लगाया है, कर्टन्स लगाए हुए हैं। ये कर्टन्स है वो बहुत ट्रांसपेरेंट कर्टन्स है। वहां पे हमारा जो अभी यहाँ पे उसके बाजू में टीवी यूनिट नहीं है, लेकिन कभी कभी क्या होता है कि ये जो अपना विंडो है, विंडो के बाजू में अपना टीवी यूनिट आ जाता है। तो टीवी यूनिट और विंडो, इसमें हमको थोड़ा सा जगह रखना जरूरी है। तो ये बहुत, मतलब ये छोटी छोटी बातें हैं, लेकिन क्या रहता है हमारे काम के चक्कर में हम भूल जाते हैं और बाद में बहुत दिक्कत आती है। तो वो अगर ये हम छोड़ेंगे नहीं तो अपना कर्टन है, कर्टन पूरा वो टीवी यूनिट पे जाएगा। इसके लिए हम थोड़ा बहुत ही उसको छोड़ना जरूरी है। नेक्स्ट सर, उसका दूसरा एंगल से है, ये हीरानंदनी का प्रोजेक्ट है। नेक्स्ट सर, नेक्स्ट किचन है, ये किचन है, ये किचन नॉर्मली हमारा एक्रेलिक में किया हुआ है। ये जो कॉम्बिनेशन जो है, कॉम्बिनेशन हमने ग्रे और येलो का कॉम्बिनेशन है, एक्रेलिक में है, नया स्टाइल है और बहुत बढ़िया। मतलब यहाँ पे नॉर्मली क्या है कि ओपन किचन, मतलब ओपन किचन जो कॉन्सेप्ट बोलते हैं इसमें ये आ जाता है। इसका जो प्लेटफॉर्म है ये भी पूरा मॉड्यूलर है, ये वहां पे फिक्स प्लेटफॉर्म नहीं है। ये पूरा यहाँ से, मतलब अगर हम पूरा ये यूनिट हम यहाँ से दूसरी जगह पे शिफ्ट कर सकते हैं। मॉड्यूलर किचन का एक खासियत यही है कि हम पूरा का पूरा यूनिट है ना, हम दूसरी जगह पे उसके हिसाब से हम थोड़ा सा उसका मेक ओवर कर सकते हैं। नेक्स्ट सर, किचन के व्यूज है, आप यहाँ पे देखोगे ये एक्चुअल 3D है। तो आप यहाँ पे देखोगे कि किचन के जो नीचे के जो हमने शटर जो बनाए वहां पे कंसील जो है, मतलब यहाँ पे ऑलरेडी हैंडल नहीं लगाए हुए।
तो उसके जो कलर कॉम्बिनेशन किया हुआ है ना, वो हिसाब से वहां पे हैंडलिंग किया हुआ है। नेक्स्ट सर, बेडरूम। ये जो बेडरूम है ना, तो पहले जो हमारा मतलब बेडरूम का कॉन्सेप्ट और आजकल का बेडरूम का कॉन्सेप्ट बहुत सारा अलग है। अभी जो ट्रेंड है, अच्छा खासा ट्रेंड है, उसके पीछे हम बहुत बड़ा पैनल लगाते हैं। उसका खासियत क्या है कि अपना जो बेडरूम है ना, वो लैविश दिखता है। इसमें अगर आपको और मतलब बेडरूम और थोड़ा बड़ा दिखाना है तो हम मिरर यूज कर सकते हैं। एकदम क्लियर मिरर नहीं, उसमें डार्क ब्राउन बोलिए, डार्क ग्रे मिरर है। उसका जो इफेक्ट है बहुत बढ़िया आता है। उससे आपको आपका जो रूम का फील है ना, वो बहुत आपका जो लगभग 1.5 गुना आपको फील दे देता है। नेक्स्ट सर, ये देखिए, ये पहला वाला था, वो इसमें लैमिनेट में किया हुआ था। इसका जो पैनल है, ये हमने कुशनिंग में किया हुआ है। उसका बाजू का आप ये देखो, वार्डरोब जो है, वार्डरोब थोड़ा सा अलग टाइप का वहां पे वार्डरोब किया हुआ। यहाँ पे भी हम जो फिटिंग नए नए जो अपना हैफले हैटिज के जो फिटिंग्स है, वो यूज करके हैंडललेस वार्डरोब कैसे बनाए, ये हम यहाँ पे कर सकते हैं। दूसरी बात, यहाँ पे आप बेड देखोगे। नॉर्मली बेड जो है हमारे इंडियन कल्चर में, हम बेड प्लाई का बेड, उसके ऊपर सनमाइका या विनियर, ये अपना नॉर्मली चलता है, या ज्यादा से ज्यादा ड्यूकोपेंट चलता है। नया अच्छा सा अच्छा मतलब आप अगर नया ट्रेंड देखोगे तो उसके ऊपर हम कुशन जो करते हैं, बहुत बढ़िया, उसमें जो लुक है उसका बहुत अच्छा आता है। ये आप देखोगे, ये जो पीछे का जो पैनल है, वो बहुत सारी कंपनीज है। वो कंपनीज के पैनल आप एक बार मार्केट में जाओगे, आप मार्केट में घूमोगे, तो बढ़िया से बढ़िया आपको वहां पे पैनल दिखाई देंगे। एकदम कम से कम रेट में से लेके ज्यादा से ज्यादा हाईफाई रेट तक आपको वहां पे मिलेगा। ये जो सर अभी मैंने जो आपको जो मैंने 10 पॉइंट जो मैंने आपको बताए, इसके ऊपर आप बहुत गौर कीजिएगा। अगर इसमें आपको कुछ क्वेश्चंस रहेगा तो आप मुझे पूछ सकते हैं। आताच सरांनी दिलेल्या माहितीवरती आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण सरांना नक्कीच विचारू शकता. आपला माईक अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता तुम्ही. प्रश्न असा आहे की 500 स्क्वेअर फीटचं आपलं घर आहे, समजा त्याला आपल्याला पूर्ण इंटिरियर करायचं आहे, हाँ तर आपल्याला इंटिरियरचा पर स्क्वेअर फीट साधारणतः खर्च काय येऊ शकेल? सर, जो इंटिरियरचा जो खर्च आहे ना, तो आपला नॉर्मली प्रत्येक गोष्टीवरती आपला ठरतो. म्हणजे बघा, फर्निचर आहे, जर तुम्हाला ओव्हरऑल जर करायचं असेल, त्याच्यामध्ये फक्त सिव्हिल मॅटर करतं. जर तुमचं सिव्हिल करायचं नसेल, म्हणजे सिव्हिल हा वेगळाच प्रकार आहे. सिव्हिल करायचं नसेल तर तुम्हाला नॉर्मली 1,000 रुपये पर स्क्वेअर फीट हा रेट जातो. म्हणजे तुमचं जर 500 स्क्वेअर फीटचं घर असेल तर मिनिमम सर तुमचं विदाउट सिव्हिल 5 lakhs पासून तुमचं बजेट हा चालू होतो. अजून एका मॅडमचा पण हे होता की त्यांचा 3 BHK चं प्लॅनिंग आहे. तर मी माझा नंबर सर तुम्हाला शेअर करतीलच, मग आपण त्यावेळेला बोलूया. अजून काय कोणाचा क्वेश्चन? कोणाला काही क्वेरी आहेत का अजून? आणि साधारणतः इंटिरियरचं जे हे आपलं एकंदर प्लॅनिंग असतं, हे साधारणतः किती वर्षानंतर आपल्याला रिवाइज करावं लागतं, किंवा किती काळापर्यंत आपलं जे इंटिरियर आहे ते चालू शकेल? सर कसं असतं माहितीये, आता जो ट्रेंड आहे ना, म्हणजे बराच बदललेला आहे. आता माणसांना जी सवय जी लागलेली आहे की लवकरात लवकर ते मेकओव्हर करायला घेतात. पहिल्यातली जी माणसं होती, म्हणजे आता तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही ज्यावेळेला तुमचं ज्यावेळेला घर बनवलं असेल, तर त्या घराच्या मागे आपण काय म्हणतो की काही गोष्टी आहेत, म्हणजे फर्निचर म्हणा की काय आहे, आपण मोठ्या सागाच्या किंवा अशा खूप वर्ष चालू शकतील असं आपण करत होतो. आता काय असतं की कमीत कमी तुमचं 10 ते 12 वर्ष इंटिरियरला काही प्रॉब्लेम होत नाही. पण ट्रेंडच एवढा फटाफट बदलतोय ना सर, की 5 ते 7 वर्षामध्ये माणूस स्वतःहूनच ते बाबा नाही, आता आपल्याला नवीन काहीतरी करायला पाहिजे, अशा हिशोबाने तो स्टार्ट करतो. असं आहे. मनाली मॅडमचा पण हे आहे, मेसेज आहे. थँक्यू. मोनाली मॅडम. नाही, त्यांची क्वेरी अशी होती की मला ठाण्यातलं कोणी इंटेरियर वाले हवंय, म्हणून मी तुमचा नंबर त्यांना शेअर केलाय सर. अच्छा अच्छा, हा हा, ओके, धन्यवाद.
अजून काही तुमचे काही डाऊट्स असतील तरी तुम्ही क्लिअर करा. मी आता प्रश्नांची उत्तर द्यायला तयार आहे. ते का सरांना आता सर एक सांगण्याची चांगली गोष्ट म्हणजे लॉकडाऊनच्या आधीच आपण याच्याशी चला हवा येऊ द्या यांचं आपण वसंत विहारला आपण घर डिझाईन केलेलं आहे. हॅलो हॅलो हा हॅलो हा सर. हा हा सर, मी ठाण्याहून बोलतोय. हा प्रभाकर थोरात माझं नाव आहे. माझं घर घेऊन आता 10 वर्ष झालेले आहेत. ओके आणि थोडंफार काही लिकेजेस पण आहे. ओके. हा थोड्या भिंती खराब झाल्या जरा खालून. ओके. आपण मी राहतो ठाण्यात. ठाण्यात कुठे? ठाण्यात इथे कॅसल मिल एरिया आहे ना तिथे. हो माहिती आहे. हा काय म्हणता? कॅसल मिल ना? हो माहिती आहे. कॅसल मिलच्या मागे म्हणजे तो विकास कॉम्प्लेक्सच्या मागे राहतो मी त्या साधारण. हा 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 तर साधारण मला कोण म्हणजे इकडे ठाण्यात कोण आहे का तुमचं कन्सल्टन्सी वगैरे? सर ठाण्यामध्ये मी स्वतःच ही सर्व्हिस देईन. माझंही ऑफिस ठाण्यामध्येच आहे. सरांकडनं मी तुमचा नंबर शेअर करून घेईन आणि मग आपण बोलू या विषयावरती. कोणाला काही शंका आहेत? हॅलो. हा, कोणाला आणखीन काही शंका आहेत का? किंवा आता काही नसतील तर सरांचा नंबर आपण चॅटबॉक्स मध्ये शेअर केलेला आहे. आपण सरांशी फोनद्वारे कॉन्टॅक्ट करून डायरेक्ट प्रश्न किंवा तुमच्या ज्या काही क्वेरीज असतील सरांशी बोलून सॉल्व्ह करू शकताय. आम्हालाही आपण केव्हा तुम्हाला सरांबरोबर कम्युनिकेशन करण्यासाठी मदत करू. धन्यवाद. सर, एक छान कविता आठवली. गारगार वारा आणि पावसाच्या धारा, गारगार वारा आणि पावसाच्या धारा, भिजलेली राने आणि पानोपानी गाणे, झुळझुळणाऱ्या पाण्यात थेंबांची नक्षी, झुळझुळणाऱ्या पाण्यात थेंबांची नक्षी, फांदीवर डुलतात भिजलेले पक्षी, ओल्या मातीत सुगंधांची भर, ओल्या मातीत सुगंधाची भर, आणि सगळ्यात सुंदर माझंच घर, सगळ्यात सुंदर माझंच घर. आणि हे आपलं घर सुंदर करण्यासाठी आपल्याला काय करायला हवंय, आपल्याला काय काळजी घ्यायला हवे, ह्याची आज आपल्याला जय सरांनी एक खूप अप्रतिम आणि खूप सोप्या शब्दात अशी माहिती दिली. आम्हा सर्वांबरोबर आपण आपला कॉन्टॅक्ट नंबर शेअर केला, जेणेकरून आम्ही आपल्याकडून आणखीन याबद्दल माहिती करून घेऊन आमचं घर आणखीन कसं सुंदर व्हावं ह्यासाठी आपली मदत घेऊ शकतो. आपण आज आम्हाला दिलेल्या वेळासाठी आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. त्याचबरोबर आजचे सर्व उपस्थित, आपले काही प्रश्न, आपल्या काही शंका आणखीनही सरांना विचारायच्या असतील तर पुन्हा एकदा चॅटबॉक्स मध्ये सरांचा नंबर शेअर केलेला आहे. आपण ते नंबर घेऊ शकता. सर ठाण्यामध्येच सरांचं ऑफिस आहे. आपण सर्वांनी आपली उपस्थिती आमच्या या आजच्या वेबिनारसाठी दाखवलीत, आपले प्रश्न विचारलेत, त्यासाठी आम्ही सुद्धा आपले मनपूर्वक आभारी आहोत. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक AICPTR प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक, संचालक आणि सर्व पदाधिकारी या सर्वांचे सुद्धा अत्यंत नम्रपणे आभार मानतो. आजचेच कार्यक्रम आपण वरचेवर करत राहावेत, आम्हाला माहिती देत राहावी अशी प्रार्थना करतो. आणि शेवटी जाता जाता एक घरासाठी असलेली 4 ओळी आपल्या सर्वांना माहित असतील, पण पुन्हा एकदा वाचून दाखवतो. घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती, घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती, सूर जुळावे परस्परांचे, नको तो नुसती नाती. त्या अर्थाला म्हणजे पैशाला, त्या अर्थालाही अर्थ असावा, त्या अर्थालाही अर्थ असावा, नको तो नुसती नाणी, अश्रुत ही प्रीत झरावी, नको तो नुसती पाणी. त्या घरट्यातून पिलो उडावे, त्या घरट्यातून पिलू उडावे, दाही दिशा घेऊन शक्ती, आकाशाचे पंख असावे, पण घरच्या उंबरट्यावर मात्र असावी भक्ती, घरच्या उंबरट्यावर असावी भक्ती. धन्यवाद.
पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आजचे वेबिनार इथेच संपले असे मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर.